आजकाल आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये फ्रीज असतो आणि त्याच्यामुळं एकाच वेळेला भरपूर अन्न आणून ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर वापरायचं ही आपली सवय आहे. पण ह्या फ्रीजमध्ये खरंच सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत का? उदाहरणं पाहूया आपण. लिंबू आपण कापल्यानंतर 15 मिनिटाच्या आत त्यातलं सगळं व्हिटॅमिन सी उडून जातं. कांदा आणि लसूण ह्याच्यामध्ये हे कापल्यानंतर अर्ध्या तासामध्ये त्यातले सगळे आवश्यक असणारी द्रव्य जे आहेत ते निघून जातात. मटण, मासे किंवा चिकन असा कुठलाही मांसाहारी पदार्थ जो आहे ना, तर त्याच्यामध्ये गंमत आहे. मांस किंवा कुठलाही प्राणी कापल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये त्याच्या मांसामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार व्हायला लागतं आणि हे लॅक्टिक ॲसिड नंतर तुमच्या शरीरामध्ये साठायला लागतं, जे तुम्हाला नंतर त्रास देतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिळं अन्न, ओव्हरनाईट फूड जे आपण खात असतो, फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करून ओव्हनमध्ये गरम करून खात असतो, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण शिळं अन्न हे ग्रहणी नावाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतं. ग्रहणी, ज्याला मॉडर्नमध्ये त्यातल्या त्यात IBS असं म्हटलं जातं, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. तर हा जो इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे त्याच्यामध्ये पोट म्हणजे पचनाच्या सगळ्या तक्रारी सुरू होतात आणि माणसाचा मेंदू हा पोटामध्ये आणि आतडी हे डोक्यामध्ये राहायला सुरुवात होत असते. यासोबतच शिजवलेली भाजी जी आहे ती आपण ज्यावेळेला फ्रीजमध्ये ठेवतो किंवा रादर ज्यावेळेला आपण ती शिजवतो त्यावेळेलाच त्यातले बरेचसे जीवनसत्व नष्ट झालेली असतात आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून जर आपण ती परत वापरायला सुरुवात केली तर त्याच्यातून आपल्याला काहीही मिळत नाही. आणि म्हणूनच नेहमी ताजं अन्न खा, शिळं अन्न खाऊ नका, ओव्हरनाईट फूड खाऊ नका. सकाळचं संध्याकाळी खाल्लं तर चालतं, पण